हरिः ॐ गणानान्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमाम् ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत नः शृण्वन्नोतिभिः सीदसादनाम् ॐ आनो भद्रा क्रतवो यन्तु विश्वतो दब्धासो अपरीतास उद्भिदाः देवानो यथा सदमिदुरुदे असन्नप्रायो रक्षितारो दिवे दिवे देवानां भद्रासो मतिर्रोजो यथा देवानां रातिरभिनो निवर्तताम् देवानां सख्यमुपसेति मा वयं देवानायो प्रतिरन्तु जीवसे तान् पूर्वो यानि विदामहे वयं भगं मित्रमदितिं दक्षमश्रिदाम् अर्यमणं वरुणं सोममश्विना सरस्वती नः सुभगामयस्करत तन्नो वातो मयो भुवातु वेषजन्तर्माता पृथिवी तद्भिदाद्यौ तद्ग्रावाण सोमसुतो मयो भुवः सदश्विना शृणुतन्दिष्ण्यायुवाम् तमीशानं जगतस्तस्तु शश्वतीन्द्रियञ्जिनमवसे होमहे वयम् पूषानो यथा वेद सामसद्वृते रक्षिता पायुरदब्धस्वस्तये स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः शिवादिश प्रदिश उद्दिशो न आपो विद्युतः परिभान्तु सर्वतः शान्तिः शान्तिः शान्तिः। बाबांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार कर. आयुष्यमान भव. ओम भवती भिक्षां देहि. पोळी घे ना. अरे मी प्रभातला घेऊन निघतोय. त्याचे पुढील शिक्षण तो वेधशाळेत राहूनच पूर्ण करेल. अहो मी काय म्हणते, अजून लहान आहे हो माझं लेकरू. इतक्या लांब घर सोडून राहिलाय का तो कधी? माझं ऐकता का जरा? त्याला थोडं मोठं होऊ द्या ना, मग पाठवू आपण. हे बघ, मी तुझ्याकडे सल्ला नाही मागितला, माझा निर्णय सांगितलाय. परवा सकाळच्या गाडीने आम्ही निघतोय. जाण्याच्या तयारीला लाग. आई
सांग ना बाबांना. आई सांग ना. सांगते आई सांगते, तू आधी खाऊन घे. आई मी वेधशाळेत नाही जाणार आहे. मी तुझ्याजवळ राहणार आहे ना आई. आई मी वेधशाळेत नाही जाणार आहे. हो बाळा, नाही पाठवणार तुला. मी तुझ्याजवळ राहणार आहे, मित्रांजवळ राहणार आहे. हो पण सांग ना तू बाबांना. सांगेन मी बाबांना, तू काळजी मी नको मस्ती करू. नाही करणार आहे. सांग ना ग बाबांना तू. मी हो नाही ना बाळा. जाणार वेधशाळेत. शांत हो, मी सांगेन मी तुला बाबांना. सोडून नाही जाणार. हो बस खाऊन घे, मी बाबांना सांगते. ठीक आहे, नक्की सांगते. बस नक्की सांगशील ना. हो नक्की सांगते. बस खरं खाऊन घे. सांगशील ना. हो बस. नक्की. हो चल बस. भरवू का तुला? ये इकडे इकडे. काळजी घेशील ना. आई मला नाही जायचं वेधविद्यालयात. असं लाड नाही पुरे बोलायचं. आता निघायचं का? आणि असा किती वेळ लागतो तयार व्हायला? प्रभात चल लवकर, गाडीची वेळ झाली आहे. आई नाही जायचंय. आई शांत हो बाळा. आकर. हो आई सांग ना बाबांना. बाळा, होईल सगळं ठीक. चल सगळं ठीक होईल. हं? प्रभात उशीर होतोय. आई दूरवाटा साद देती दे दिशांच्या हात हाती. दूरवाटा साद देती दे दिशांच्या हात हाती. घे भरारी उंच बाळा कल्पनांशी जोडनाती. कुसमायेची तुला जायची सोडून रे. सोबती आहे तुझ्या मी सावली होऊन रे.
प्रभात ते बघ लहान मुलं कशी खेळतात. हे आलं आपलं वेद विद्यालय. ये किससे मिलना है? पंडित बालकृष्ण जोशी. समझ लिए हो मिलने का या ऐसे ही आ गए? नाही सांगितलं होतं त्यांना, तार केली होती त्यांना. अच्छा, महाराष्ट्र से आला? हां बर, आओ अंदर आओ. चलो ये. ये बाळा, नाव काय तुझ्या? नाव सांग. हां, कशा झाला प्रवास? हो चांगलं झालं चांगलं झालं. हां, मोठी शाळा आहे. अच्छा अच्छा भरपूर मुलं आहेत, चांगला शिकेल. बरं घाबरायचं नाही. ये बाळ. ये रे. ओम सूर्यो ज्योतिः ज्योतिः सूर्यः स्वाहा. ओम सूर्यो वर्च ज्योतिवर्चः स्वाहा. तुम्ही इथेच थांबा, मी आचार्यजींना सांगून येतो. सूर्यः सूर्य ज्योतिः स्वाहा. ओम सूर्यो ज्योतिः ज्योतिः सूर्यः स्वाहा. ओम सूर्यो वर्च ज्योतिवर्चः स्वाहा. ओम बघितलंस का बाळा, माझ्या आजोबांचे वेद विद्यालय. माझे आजोबा म्हणजे तुझे पंजोबा. बघ. ओम अग्निवर्चो ज्योतिवर्चः स्वाहा. ओम अग्निज्योतिरग्निः चला बोलवलंय. हां ठीक आहे. ये. ओम अग्निवर्चो ज्योतिवर्चः स्वाहा. ओम अग्निज्योतिरग्निः स्वाहा. ओम अग्निवर्चो ज्योतिवर्चः स्वाहा. या. मी आत येऊ शकतो का? या. नमस्कार आचार्यजी, मी गंगाधर दाते. नमस्कार. बसा. हो. बस रे बाळा. बोला, कसं येणं केलं? तुमच्या वेद विद्यालयामध्ये माझ्या मुलाला प्रवेश मिळावा त्यासाठी मी तुम्हाला तार केली होती. हो, तार मिळाली ती मला. तुम्ही काहीही काळजी करू नका. तुमच्या मुलाला या विद्यालयात दाखल करून घेऊ आपण. तुमचे खूप खूप आभार गुरुजी. अहो माझ्या मनावरचं खूप मोठं दडपण हलकं केलं. खरंच तुमचा खूप आभारी आहे मी. यात कसले आलेले उपकार हो. माझी तर खरी अशी इच्छा आहे की हल्लीच्या तरुणांनी आपल्या वेदांचा आणि आपल्या पुराणांचा अभ्यास हा करायलाच हवा. अगदी बरोबर. नाहीतर पुढील काळात आपली ही संस्कृती नष्ट होईल. हो. आणि मागे राहील तो फक्त एक इतिहास. काय रे बाळा, नाव काय तुझं? बाळा, आचार्यजींना नाव सांग. प्रभात. प्रभात. वा, फारच छान. दातेजी, हां. तुम्ही आता निश्चिंत मनाने परत जा. हो ठीक आहे. प्रभातची काळजी आता आम्ही घेऊ. प्रभात हा आता माझी जबाबदारी आहे. रामदीन, विश्वानंद गुरुजींना जरा बोलवा. हो. संपूर्ण भारतातून आपल्याकडे विद्यार्थी येतात शिकायला. आणि वेद शिकायला येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या जेवणाची आणि राहण्याची अगदी मोफत सोय केली जाते इथे. अरे वा. आम्ही सारे एका कुटुंबासारखे राहतो. नमस्कार. या गुरुजी, या. तुमची ओळख करून देतो. हा प्रभात आणि हे त्याचे वडील दाते. नमस्कार. नमस्कार. वेद शिकायला महाराष्ट्रातून आपल्या विद्यालयात आला आहे हा. याला घेऊन जा आणि त्याला इतर विद्यार्थ्यांशी ओळख करून द्या. जा बाळा, जा जा त्यांच्याबरोबर. बघ, तुला मित्र मिळतील भरपूर. जा. ये तू.
दातेजी, मला वाटतं की जाण्यापूर्वी तुम्ही एकदा प्रभातला भेटून जा. बरं वाटेल त्याला. या तुम्ही. ठीक आहे, या तुम्ही. येतो. प्रभात, या वेद विद्यालयात कोणत्याही विद्यार्थ्यास कोणत्याही प्रकारची आभूषणे परिधान करण्यास मनाई आहे. कळलं? चल, मी तुला तुझी राहण्याची जागा दाखवतो. प्रभात, या खोलीत सगळे विद्यार्थी राहतात. आजपासून तुलाही इथेच राहायचंय. जा, तुझं सामान तिथे ठेवून ये. जा. तुम्ही सगळ्यांनी तुमची कामं नीट करा. बाबा बाबा बाबा, मला नाही जायचं इथे. मला घरी जायचंय, आईजवळ, माझ्या मित्रांजवळ. बाबा, मी तुमचं सगळं ऐकेल बाबा. बाबा. प्रभात, हे बघ, इथे कोणताही मुलगा आपल्या इच्छेने येत नाही. माझी एक गोष्ट कायम लक्षात ठेव. काही गोष्टी आपल्या इच्छेविरुद्ध, आपल्या परंपरा जिवंत ठेवण्यासाठी, आपला कौटुंबिक वारसा टिकवण्यासाठी ते कराव्या लागतात. आणि त्यासाठी नियतीने तुझी निवड केली आहे. ते मला नाही माहित. अरे, आज ना उद्या तुला इथे यायचंच होतं. बाबा. पंडितजी, जरा समजावा आपल्या मुलाला. त्यानं पुन्हा एकदा मित्रांसोबत आंब्याच्या बागेत चोरी केली. आणि तुम्हाला तर माहिती आहे, ती बाग सावकाराची आहे. आणि त्याला जर कळलं तर तुमच्या मुलाची आणि माझी काही खैर नाही. मी तरी किती दिवस असं झाकून ठेवू? काका, तुम्ही काय काळजी करू नका. तो परत असं काय करणार नाही. बरं, ठीक आहे. तुझं नाव काय रे? प्रभात. चल आपण वर्गात जाऊ, नाहीतर विश्वानंद गुरुजी रागवतील. चल रे. हा. सोमो जैतस्य चेतति सोमो जैतस्य चेतति यथा विदे यथा विदे
इंद्रमेच्छ सुताई मे इंद्रमेच्छ सुताई मे वृषरगम यन्तु हरयः. गप्प बसा. तू धोतर चुकीच्या पद्धतीने नेसलेस. इकडे ये, मी बांधून देतो तुला. तुम्ही पठण करा. इंद्रमेच्छ सुताई मे इंद्रमेच्छ सुताई मे वृषरगम यन्तु हरयः. वृषरगम यन्तु हरयः. सृष्टे जातास सृष्टे जातास सोमो जैतस्य चेतति. सोमो जैतस्य चेतति. यथा विदे. यथा विदे. जा, आपल्या जागेवर जाऊन बस. इंद्रमेच्छ सुताई मे इंद्रमेच्छ सुताई मे वृषरगम यन्तु हरयः. वृषरगम यन्तु हरयः. सृष्टे जातास सृष्टे जातास इंदवः विबन्ध्वः. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. सहज हवन होते नाम घेता फुकाचे. सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. जीवन करी जीवा अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदर भरण नोवे जाणी जे यज्ञ कर्म. उदर भरण नोवे जाणी जे यज्ञ कर्म. चला सुरू करा. सावकाश सावकाश. विश्वानंद, तो आपल्या आश्रमात एक नवीन मुलगा आला होता. काय नाव त्याचं ते? प्रभात. हां, प्रभात. आपले वडील आपल्याला सोडून गेले असं तर वाटत नाही ना त्याला? नाही म्हणजे करमते नाही त्याला इथे? त्याला करमते की नाही माहित नाही आचार्यजी. हां, पण त्याच्या धोत्राला करमत नाही एवढं निश्चित. आज सकाळी वर्गात त्याच्या धोत्रानेही त्याला सोडून दिलं. काय एक बोलला. काय एक बोल ना आई, फक्त एक बोल. प्रभात, मी तुला सांगितलं ना नाही म्हणून. आई बोल ना ग. बोल, काय बोलायचंय? अगदी सोपं आहे बघा. फाटका मुकट्टा खुंटीवर टांगला. फाटा मुकट्टा काय बरोबर तर बोलतीये. कशा उघडला?
पितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः इथून रेल्वे स्टेशन किती दूर आहे? वेद विद्यालयातून पळून आलास? नाही, मी कशाला कुठून पळून येऊ? तुम्हाला जर का रेल्वे स्टेशनचा पत्ता सांगायचा नसेल तर नका सांगू, मी दुसऱ्यांना विचारेन. तुझ्या कपड्यावरून असं वाटतंय की तू त्या विद्यालयातून पळून आलास. पण असो, आपली ओळख तर करून घेऊ. माझं नाव कान भट. तुझं नाव काय? प्रभात. बरं. रेल्वे स्टेशन. तुला नेमकं जायचं कुठे? मला माझ्या गावी, आईजवळ. हो, पण तुझ्या गावाचं नाव पत्ता असेल ना काहीतरी? की हो, पहिल्या गाडीतून मुंबईला जायचं, तिथून एसटी पकडायची आणि माझ्या घरी. मुंबई? अरे बापरे, बरंच लांब आहे रे. आणि मुंबईची गाडी तर रात्री 11 वाजता निघते. आता सुटून गेली असेल. आता तुला आज रात्री 11 वाजेपर्यंत वाट पाहावी लागेल. इतका कसला विचार करतो? गुरुजी, मला ना खूप जाम भूक लागली आहे. मी तुमच्या घरी येऊ शकतो का? अरे हो, पण मी तर तुला ओळखतही नाही. असा कोणत्याही अनोळखी मुलाला घरी कसं घेऊन जाऊ? नाही रे बाळा. गुरुजी, मी असा तसा मुलगा नाहीये. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता. हो, ठीक आहे, चल. आज मी कोणत्याही परिस्थितीत माझ्या गावी जाईन. सांभाळू ना? हो हो. अरे ये, घाबरू नको. मी कशाला घाबरू? इथे राहता तुम्ही? हो. किती जुनाट घर आहे. हो. कुठे आहे? अरे ये ना. काय आहे इथे? हे बघ. धर. चलिए. बाप रे, किती अंधार. ये बाळा. आरामात ये. सावकाश. प्रभात, आरामात. गुरुजी, हो. हे तुमचं घर आहे का? हो, ये बस. इथे राहता तुम्ही? हो रे बाळा, इथे राहतो. तू इथे बस ना. बस बस, सावकाश. हा, तुला भूक लागली होती ना? मी आलोच. हे बघ, तुझ्यासाठी काय आणलं. अच्छा, तू अजून मला सांगितलं नाहीस. काय? अरे की तू विद्यालयातून का पळून आलायस? मला नाही राहायचं तिथे. मला माझ्या घरी जायचंय, आईजवळ, माझ्या मित्रांजवळ. पण बाबा ऐकतच नाहीत. पण मी जाणार म्हणजे जाणार. तुम्ही मला गाडीत बसून द्याल ना? मी गाडीत बसून देईन, पण तुझ्याकडे पैसे आहेत का? अरे तिकिटासाठी. नाही, ते तर नाही आहेत माझ्याकडे. पण तुमच्याकडे तर असतील ना? माझ्याकडे पैसे. मी गावी गेलो की बाबांना सांगून पोस्टातनं पाठवून देईल. अरे तसं नाही रे. मी तर संन्यासी आहे. मी भिक्षा मागतो आणि पोट भरतो. मला पैशांची गरज पडत नाही, म्हणून मी कधी साठवलीच नाही.
माझ्याकडे ना एक गुल्लक आहे, त्याच्यात बरेच पैसे आहेत, मी आणि माझ्या लहान बहिणीने साठवलेले. अरे वा. पण ते तर वेद विद्यालयातच सुटला. हा तर विद्यालयात जा ना, गुल्लक घेऊन परत ये. नाही, मी विद्यालयात परत नाही जाणार. मला जर का परत येता नाही आलं तर मी अडकेन आणि विश्वानंद गुरुजींचा मार भेटेल तो वेगळाच. बघ, याच्यात मी तुझी काही मदत करू शकत नाही. तू पैसे आणून देशील ना तर मी तुला गाडीत बसवेन. तुला घरी जायचंय, आई मित्रांना भेटायचंय, तर थोडीफार जोखीम घ्यावीच लागेल. तुमच्याकडे खरंच पैसे नाहीयेत? अहो, मी खरं करेल ना, पोस्टातनं पाठवेल तुम्हाला. तुला वाटतं मी खोटं बोलतोय? नाही गुरुजी, मी सहज विचारलं. तुम्ही रागावता कशाला? ठीक आहे, आज मी विद्यालयात जाईल आणि माझा तो गुल्लक परत घेऊन येईल. ठीक आहे, बरोबर. अरे तर मग आत्ताच निघ ना आश्रमासाठी. ठीक आहे, निघतो मी. हे घे, घेऊन जा. हे पण घेऊ का गुरुजी? घे रे बाळा. आरामात जा प्रभात. हा. प्रभात, रात्रीचं कुठे गेला होतास? मी कुठे? इथेच तर होतो. रात्रीचं बाहेर जाऊ नको, नाहीतर ते विश्वानंद गुरुजींना कळालं तर ते विहिरीत तुला उलट लटकवतील, कळलं का? अरे तू समजतो तसं नाही आहे रे. मला रात्री झोप नव्हती येत म्हणून फेरफटका मारायला बाहेर गेलतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं ए रामानुज, तुला कळतंय का रे काय बोलतायत ते? मुदच्यते ए रामानुज, हे वेद पुराण सगळं माझ्या डोक्यावर जातं रे. पूर्णमेवावशिष्यते. रामानुज, उभा राहा. काही अडचण आहे का? नाही. नाही ना? मग वाचनात लक्ष ठेव. बस. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. या श्लोकाचा अर्थ काय आहे? कोणी सांगू शकेल? गुरुजी, मी सांगतो. तो जो दिसत नाही तो अनंत आणि पूर्ण आहे. हे दिसणारे विश्व देखील अनंत आहे. या अनंतामधून हे विश्व ठळकपणे दिसू लागले आहे. या अनंतामधून दिसणारे अनंत विश्व ठळकपणे दिसले तरी ते अनंतच राहिले. वा राघव, छान. रामानुज, बस. मला तर काय कळालंच नाही. प्रभात, उभा राहा. आता तू अर्थ सांग. मला तर काहीच कळालं नाही. अभ्यासात लक्ष असेल ना तर सगळं समजतं आणि त्यासाठी गुरुजींकडे लक्ष असावं लागतं. आणि इतकं शिकूनही जर तुला समजत नसेल ना तर स्वतःच्या घरी जाऊन शिक, म्हणजे सगळं समजेल तुला. मला मान्य आहे विश्वानंदजी, तो मुलगा पूर्णपणे चुकलेला आहे. नवीन आहे तो, त्याला इथल्या रीतीभाती माहिती नाहीत. मोठ्या मनानं तुम्हीच माफ करा त्याला. जी आचार्यजी. प्रभात, तुला गुरुजींशी असं वागायला नाही पाहिजे होतं.
जा त्यांची माफी माग. मी काही चुकीचं बोललेलं नाहीये. मी काय त्यांची माफी मागू? ठीक आहे, जर का तुला असं वाटतंय तर मला काय. काय चाललंय तुमचं? खूप उशीर झालाय. चला झोपा सगळ्यांनी आता. किवरे कसाला आला होता इथे? रात्री पोट नाही भरला म्हणून चारा खायला आला होता. मला तर वाटतो तू पळून जायच्या तयारीत होतास. चल उठ, चल गुरुजींकडे. उठ, चल चल गुरुजींकडे. चल चल, सांगतोस तुला कसं पळून जायचं ते. चल 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 गुरुजींकडे. पळून जातो काय? कुठे चालला होता रे? प्रभा, मला सांग, रात्रभर गाईच्या गोठ्या तू काय करत होतास? आचार्यजी, ते मी तिथे. हे बघ, जे खरं खरं असेल तेच सांग. आचार्यजी, मी काय पळून जात नव्हतो. आता कसं सांगू तुम्हाला? मला झोपेत चालायची सवय. माझ्या गावी पण मी असंच घराच्या बाहेर पडायचो आणि सकाळ झाली की एकदम जाग यायची. आचार्यजी, हा मुलगा खोटा बोलतोय. हा मुलगा काय रात्री हातात पिशवी घेऊन झोपेत चालत होता? आम्हाला फसवू नकोस. काय म्हणतात गुरुजी? दे उत्तर त्याला, दे. मी खरं बोलतोय गुरुजी. तुम्हाला हवं तर तुम्ही माझ्या बाबांना विचारू शकता. ठीक आहे, ये इकडे. ये. तुला इथे करमत नाही ना? अरे समजू शकतो मी. अरे या विद्यालयात येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला असंच वाटतं. पण हळूहळू ते इथल्या वातावरणात मिसळून जातं. तुलाही हे वातावरण आवडायला लागेल. तो आपल्याकडे तो रामानुज आहे ना, रामानुज, त्याला मी सांगतो, तो तुझ्याबरोबर राहील. म्हणजे तुला एकटं वाटणार नाही आणि तुला एक छान मित्रही मिळेल. चालेल तुला? जा, ये तू, काही घाबरायचं नाही. या.
तुम्ही जरा सतर्क राहा आणि या प्रभातवर नीट लक्ष ठेवा. या तुम्ही. एक, दोन, तीन, 4, 5, 6, 7, 8, 9, प्रभात! 10, 11. तुझं ना अभ्यासात लक्ष आहे ना इतर खेळांमध्ये. तुझ्यासारखी मुलं इथे येऊन स्वतःचा वेळ तर वाया घालवतातच, आमचाही वेळ वाया घालवतात. आता तर तुला शिक्षा व्हायलाच हवी. जा तिकडे कोपऱ्यात जा आणि शीर्षासन कर. हीच तुझी शिक्षा. तू काय बघतोयस? सूर्यनमस्कार घाल. एक, 2, 3, 4, 5, 6. अरे प्रभात, कुठे चाललास? मला ना जराची सू लागली. नको जाऊ का? एक काम कर, तू चल माझ्यासोबत. नको नको, तू जा, पण लवकर ये. हा?
कोणी नाहीये. झोप. या विद्यालयात अशी घटना कधीच घडली नव्हती. तुम्ही कुठूनही त्याला शोधून काढा. आपल्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. पण एक लक्षात ठेवा, या विद्यालयाच्या बाहेर कोणालाही काहीही कळता कामा नये. आणि हो, विद्यालयाची दिनश्चर्या अजिबात बदलणार नाही. जी आचार्यजी. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षीयमामृतात्. ओम मी आज पण नाही जाऊ शकलो. तुम्हाला माहितीये किती प्रयत्न करून आलो होतो ते. मला माहितीये मी किती कष्ट केले ते. प्रभात, उठलास का? अरे बाळा, बघू. खूप ताप आहे रे बाळा. तुला बरं नाही. थोड्या वेळ आराम कर ना. हे घे, थोडा आराम कर. मी आहे इथेच. गुरुजी, तुम्ही ऐकलं का मी काय बोललो ते? गुरुजी, तुम्ही ऐकलं का मी काय बोललो ते? काय प्रभात? प्रभात, बघ, मी तुला गाडीत बसवून देईन हे वचन दिलं होतं. पण विद्यालयातून बाहेर कसा पडायचं याचा विचार तूच करायचा होता ना. मी तुझी बाहेर पडण्यात कशी मदत करणार होतो? ते काय माझ्या हातात नव्हतं ना. बघ प्रभात, घरी जायची इच्छा तुझी आहे, तर विद्यालयातून बाहेर कसा पडायचं याचा मार्ग पण तुलाच शोधायला हवा होता. बाळा, कळलं? मी सगळा प्रयत्न केला होता, परंतु काय करणार? ते चौकीदार काका तिथेच दाराजवळ तळ ढकलून उभे होते. पण काही होत नाही प्रभात. बघ, मला वाटतंय की बहुतेक नियतीची पण हीच इच्छा आहे की तू इथेच राहावं आणि वेद अभ्यास करावा. म्हणून तर तुझ्या समोर इतके अडखळे निर्माण होत आहे. नाही, ते नियती मला काही माहित नाही. मला माझ्या घरी जायचंय. तुम्ही मला रात्री गाडीत बसवून द्या. तुम्हाला माहितीये, काल विश्वानंद गुरुजी मला खूप ओरडले. तुझी काहीतरी चूक झाली असेल म्हणून तुझे गुरुजी तुला ओरडले असतील. नाही, माझी काही चूक नव्हती. तर मी त्यांना फक्त एवढं म्हणालो होतो की तुम्ही शिकवलेलं मला काहीही कळत नाही. तर तुझी सांगायची पद्धत चुकीची असणार. प्रभात, एक काम कर. तू आता विद्यालयात जा आणि आज रात्री परत ये. मी तुझी वाट पाहतो ना. पण आज वेळेवर निघा. नाही, मी परत विद्यालयात नाही जाणार. मी इथेच राहतो आणि रात्र झाली ना की तुम्ही मला गाडीत बसवून द्या. नाही, मी आज पैसे पण आणलेत. अरे, तुझी इथे राहण्यात मला काहीही हरकत नाही प्रभात. परंतु विश्वानंद गुरुजी आणि आचार्य तुला शोधत शोधत इथे आले तर मी तुला वाचवू शकणार नाही. मी हतबल असेन. विश्वानंद गुरुजी आणि आचार्य जर का इथं आले तर ते मला खूप मारतील. अगदी बरोबर. एक काम करा ना, काय? की तुम्ही त्यांना सांगा की मी इथं नाहीच आहे म्हणून. सांगाल ना तुम्ही? गुरुजी, सांगाल ना? प्रभात, तुला माहिती आहे मी खोटं बोलत नाही. छोट्या मुलाची मदत करण्यासाठी तुम्ही एक खोटं बोलू शकत नाही. प्रभात, अरे बाप रे प्रभात. बघ, मी काय म्हणतोय ना की तू जरा जास्तच नाराज झालाय असं वाटतंय मला.
त्याने तुम्हाला काही फरक पडतोय का? फरक ठीक आहे, मी नाही सांगणार कोणाला की तू इथे आहे माझ्या बरोबर माझ्याजवळ. खरंच तुम्ही नाही सांगणार कोणाला? प्रभात, तुला माहिती आहे मी खोटं बोलत नाही. बस बस बाळा. शोधत फिरतो तुला कधी तू समोर येशील का. शोधत फिरतो तुला कधी तू समोर येशील का. जगदीशा दर्शन देशील का. जगदीशा दर्शन देशील का. जगदीशा दर्शन देशील का. अनंत नावे तुझी सांग तू कुठल्या नावे तुला पुकारू. भेटशील तू कुठे नेमका ठाव तुझा मी कुणा विचारू. मनातले या सांग तू तरी समजून घेशील का. जगदीशा दर्शन देशील का. जगदीशा दर्शन देशील का. गुरुजी हे काय आहे? ही एक मशीन आहे प्रभात. मशीन मशीन? अशी मशीन जी कैशे वर्षांपूर्वी आपल्या देशात बनवलेली पहिली स्वयंचलित मशीन होती. त्या काळी वेळ बघण्यासाठी ह्याचा उपयोग केला जात होता. आणि बघ, ह्याचा उल्लेख आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये पण आहे. मी या मशीनला पुन्हा बनविण्याचा प्रयत्न करत होतो, पण असफल झालो. गुरुजी मी करू प्रयत्न. तिकडे ठेव. तू मशीन सोड आणि घड्याळात बघ. तुझी निघायची वेळ झाली आहे ना. जा लवकर तयारी कर. एकदाच मी तुला गाडीत बसवलं की मी चिंतामुक्त झालो. प्रभात, मी भिंतींची बोलतोय, ऐकतोय ना. जा तयारी कर. गुरुजी मला घरी नाही जायचंय. काय? मला इथे राहायचंय तुमच्या जवळ.
वेड्यासारखं बोलू नको प्रभात. तू इथे कसा राहू शकतो? वेद विद्यालयातून पळून आलायस. परत गेला तर काय सांगणार? का पळाला होता? या प्रश्नांचे उत्तर आहेत तुझ्याकडे? नाही ना? जा तयारी कर. पण मी वेद विद्यालयात का जाणार? इथे राहणार तुमच्या जवळ. नाही, तू इथे नाही राहू शकत. तू एकतर आपल्या घरी परत जा, नाहीतर विद्यालयात परत जा. तसं पण जर का मी परत घरी गेलो तर माझे बाबा मला पुन्हा वेद विद्यालयात आणून सोडतील. त्यापेक्षा मी इथेच राहतो आणि तुम्ही मला शिकवा. नाही प्रभात, मी तुला नाही शिकवू शकत. तू माझ्याजवळ नाही राहू शकत. पण का नाही शिकू शकत? गुरुजी, मी मस्ती नाही ना करणार, खरंच. हट्ट नको करूस प्रभात. तू इथे नाही राहू शकत. तुला परत आपल्या घरी जायला हवं. मला इथे राहू द्या ना गुरुजी. मला घरी नका ना पाठव गुरुजी. अरे प्रभात बाळा, असं नको करूस बाळा. मी हतबल आहे. माझ्या काही समस्या आहेत, म्हणून मी तुला इथे नाही ठेवू शकत. हे शक्य नाहीये. तुम्हीच मला शिकवा गुरुजी. नाही प्रभात, शिकवा ना. शिकवा ना. बर ठीक आहे. शिकवा. पण माझ्या काही अटी आहेत प्रभात. मला तुमच्या सगळ्या अटी मंजूर. आधी माझी अटी ऐक, मग निर्णय घे प्रभात. बोला गुरुजी. माझी पहिली अट अशी आहे की तुला विद्यालयात परत जावं लागेल. आणि तू शिक्षण विद्यालयात परत नाही जाणार. माझं बोलणं अजूनपर्यंत संपलेलं नाहीये प्रभात. तुला विद्यालयात परत जावं लागेल. मी तुला फक्त रात्रीच शिकवणार. दिवसा तुला विद्यालयात शिक्षण घ्यावी लागेल. आणि हा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे की मी तुला शिकवतोय ही गोष्ट तू कधीच कोणालाच नाही सांगणार. आणि जर का ही गोष्ट कोणाला कळाली तर मी तुला कायमचा सोडून जाईन. ठीक आहे गुरुजी, मला तुमच्या सर्व अटी मान्य आहेत. पण अजून एक समस्या राहते गुरुजी. अजून काय बाकी आहे प्रभात? की मी वेद विद्यालयात परत कसं जाणार? का नाही जाणार? मी काय सांगणार सगळ्यांना? कुठं होतो दिवसभर? ही तर एक विकट समस्या आहे. उद्या श्रावणी पौर्णिमा आहे. विश्वानंद घाटावर नक्की येणार. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. तू आराम कर. उद्या बोलू आपण. चल.
अहो तुम्ही प्रभातची चौकशी केली का? कसा आहे प्रभात? कसा आहे म्हणजे? अगं चांगलाच असणार तो. आचार्यजी खूप चांगली व्यक्ती आहेत, ते घेतील त्याची काळजी. तू अजिबात चिंता करू नकोस. गुरुजी मला काहीच आठवत नाहीये. हे बघ प्रभात, ही अतिशय गंभीर बाब आहे आणि आम्ही हा विषय असाच सोडू शकत नाही. आचार्यजी, जे एकदा घडलंय ते पुन्हा कधीही घडू शकतं. उद्या काही अघटित घडलं तर आपल्या विद्यालयाची प्रतिष्ठा मातीमोल होईल. आपण काहीतरी ठोस पावलं उचलायलाच हवीत. मग तुम्हीच सांगा काय करायचं. मला वाटतं आपण याच्या वडिलांना बोलून याला याच्या घरी पाठवूयात. काही दिवस स्वतःच्या घरी राहील, शिवाय तिथे त्याच्यावर इलाजही करता येईल. एकदा ठीक झाला की परत घेऊन येता येईल. बरोबर. बरोबर बोलताय तुम्ही. मी आजच त्याच्या वडिलांना कळवतो. नाही नाही गुरुजी, मी परत घरी नाही जाणार. मला वेद विद्यालयातच राहायचंय. माझ्या आई बाबांना नका बोलू. आता मी एकदाही चूक करणार नाही. प्रभात, अरे बाळा, विश्वानंद गुरुजी जे बोलतायत ते बरोबर आहे. तुला उपचारांची गरज आहे. तू पूर्ण बरा झालास की अरे आम्हीच बोलू ना तुला पुन्हा. काय? नाही गुरुजी, मी नाही जाणार. अरे आम्ही तुला विद्यालयातून काढून टाकत नाहीये. फक्त काही काळापुरतं तुला तुझ्या घरी पाठवतो. बरा झालास की ये पुन्हा. काय? नाही, मला घरी नका ना पाठवू. गुरुजी, वडिलांना नका ना बोलू. वडिलांना नका ना बोलू गुरुजी. वडिलांना नका ना बोलवू गुरुजी. गुरुजी नका ना बोलवू गुरुजी. राघव, तुला विश्वानंद गुरुजींनी बोलवलंय. हो चल. चला. गुरुजी, तुम्ही बोलवलत मला? हो. आजपासून प्रभातवर करडी नजर ठेवायची. कळलं? हो गुरुजी. जा. ए प्रभात, तू घरी चाललाय असं ऐकलं. अरे हा, तुला येडेपणाचा इलाज करायचा आहे नाही का? त्याचं तुला काय? जा गपचूप. ए पण एक सांग ना, तू रात्री कुठे गेला होतास रे? मी कुठेही जाईल, तुला काय करायचंय? जा. वेडा कुठला. गुरुजी, आत येऊ का गुरुजी? तू इकडे काय करतोस प्रभात? माफ करा गुरुजी, मला घरी नका ना पाठवू. तुझा काहीतरी गैरसमज होतोय प्रभात. आम्ही तुझ्या भल्यासाठीच तुला तुझ्या घरी पाठवत आहोत. आणि तसंही हा सर्वस्वी आचार्यजींचा निर्णय आहे. मी त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. जा, जाऊन झोप. फार उशीर झालाय. प्रभात थांब. तुला खरंच झोपेत चालण्याचा आजार आहे की अजून काही आहे जे तू आमच्यापासून लपवतोयस?
नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि हृदं वच्मि सत्यं वच्मि अवत्वमाम् अवदातारम् अवदातारम् अवानुचाननो शिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोद्वात्तात् अवोत्तरात्तात्. प्रभात, तू खरंच घरी जाणार आहे? नाही, मी काहीही झालं तरी घरी नाही जाणार. मी ऐकलेलं की विश्वानंद गुरुजी आणि आचार्यजी म्हणत होते की तुला घरी पाठवणार आहे. तरी मी घरी नाही जाणार. बघ किती छान दिसते. आज काय केलं? शाळेत काय केलं आज? काहीच नाही केलं. बघा तुमच्या लेखांनी काय दिवे लावलेत ना ते बघा. आता काय केलं यांनी? काय केलं? अहो काहीतरी केलं असणार म्हणून तर विद्यालयातनं बोलवणं आलंय आणि ताबडतोब मी काय सांगितलंय. अरे देवा. आई, काय केलं दादानी? काही नाही बाळ. चला जायची तयारी करा. कोण? कोण आहे? कोण? कोण आहे? कसला आवाज होता? प्रभात, इकडे आई, आपल्या डोळ्यांनी आपल्या मुलाचे प्रताप पाहत आते साहेब. या मुलाने विद्यालयाची मान मर्यादा श्री संपवली आहे. तुम्ही घेऊन जा. यापुढे हा इथे राहता कामा नये. आचार्यजी मला क्षमा करा. प्रभातने तुम्हाला खूप त्रास दिला पण त्याला एक संधी द्या. यापुढे तुम्हाला कुठली तक्रार होणार नाही. पण याला आधी विचारा तर खरं की इतक्या रात्री हा जातो तरी कुठे? मी ते झोपेत. अहो बघा बघा ताते साहेब, हा मुलगा कशा प्रकारे आपल्या आजारपणाचं कारण पुढे करून आपल्याला मूर्ख बनवतोय. खरं सांग, तू कुठे गेला होतास? नाहीतर आम्हाला तुझ्यावर कठोर कारवाई करावी लागेल. सांग प्रभात, कुठे जातोस तू? अरे घुम्यासारखा गप्प काय आहेस? प्रभात बोलशील का? रात्रभर कुठे गेला होतास? बाळा सांग ना. कुठे गेला होतास तू? काय बोलणार आहे तू आता? इतक्या रात्री आश्रमाच्या बाहेर जाऊन काय पुण्यकर्म तर नक्कीच केलं नसेल त्याने. काहीतरी चुकीचंच काम केलं असेल म्हणून तर तोंड उघडत नाही याचं. नाही, मी चुकीचं नाही वागलो. मी त्या गुरुजी मी कानमड गुरुजींकडे गेलो होतो. काय बोलतोयस ते कळते का तुला? खरं बोलतोयस तू? हो गुरुजी, मी खरं बोलतोय. अरे मूर्ख मुला,
तुझं डोकं बिकं फिरलाय का? तुला कळतंय का तू काय बोलतोस ते? मी खोटं बोलत नाहीये गुरुजी, मी खरं बोलतोय. मी त्यांना रोज पाहतो आणि ते घरी जाण्याची मला मदतही करणार होते. अहो पण हे कानभट आहेत तरी कोण? कानभट आमच्या विद्यालयात प्राध्यापक होते, पण त्यांना मरून 10 वर्ष झाली. काय? हे कसं संभव आहे? मी तर त्यांना रोज बघतो. माफ करा आचार्यजी, मी जरा स्पष्टच बोलतो. पण आपण अशा कुठल्याही मुलाला इथे ठेवू शकत नाही ज्याच्यावर भूताप्रेताचं सावट आहे. अहो काय काय बोलताय तुम्ही? हं? तुम्हाला प्रभातला इथून काढून टाकायचं तर काढून टाका, पण अशा भूताप्रेताच्या गोष्टी करू नका. थांबा. मला वाटतं दातेसाहेब, तुम्ही प्रभातला आता लगेच इथून घेऊन जा, नाहीतर गोष्टी हाताबाहेर जातील आणि विद्यालयाची बदनामी होईल. मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही हे विद्यालय सोडा. आचार्यजी, प्रभातला एकदा क्षमा करा. अहो मी त्याला कोणत्या तोंडाने गावी घेऊन जाऊ? खूप बदनामी होईल हो माझी. नाही, हा मुलगा आता इथे राहू शकत नाही. अहो याच्या या अशा वागण्याने बाकीचे विद्यार्थीही प्रभावित होऊ शकतात. अहो तुमच्या पाया पडतो, असं करू नका. पण त्याला एक संधी द्या. अहो दाते साहेब, तुम्ही कशाला माफी मागताय? प्रभात बाळा, गुरुजींच्या पाया पड, माफी माग त्यांची. माफ करा मला गुरुजी. मी आता आश्रमाच्या बाहेर कधीच नाही पडणार, खोटं पण नाही बोलणार. पण मला इथे राहू द्या ना. ठीक आहे दाते साहेब, मी प्रभातला एक अखेरची संधी देतो. आचार्यजी, पण यापुढे अशी काहीतरी हरकत केली तर आम्ही लगेच त्याला तुमच्याकडे पाठवून देऊ. चालेल. मान्य आहे? हो गुरुजी. नीट राहशील? हे बघ प्रभात, जे काय करशील ते नीट विचार करून कर. जर का पकडला गेलास तर विद्यालयातून कायमचा काढला जाशील. अरे रामानुज, कानभट गुरुजींना एकदा आणि शेवटचं भेटणं गरजेचं आहे रे. एक विचारू प्रभात? विचार ना. तू खरंच कानभट गुरुजींना पाहिलंय? मी काय खोटं बोलतोय? मी त्यांना गंगा घाटवर भेटलो होतो. ते मला घरी सुद्धा घेऊन गेले. लोक खोटं बोलतात की ते भूत आहात म्हणून. ते भूत नाही आहेत. हे बघ प्रभात, आज शेवटचं त्यांना भेटून घे.
रामानुज रामानुज राघव हा आत घेऊन ये त्याला. चल रे. गुरुजी मी आलो कायमचं राहिला तुमच्याकडे. गुरुजी गुरुजी मी खूप मोठी चूक केली आहे. मला कोणाला सांगायला नको होतं. मी खूप गोड चूक केली आहे. मला क्षमा करा गुरुजी. एकदा माझ्या समोर या ना गुरुजी. गुरुजी समोर या ना. गुरुजी समोर या ना गुरुजी. आता मी कुठे जाऊ गुरुजी? कुठे गेले तुम्ही गुरुजी? आता कुठे जाऊ मी? कुठे जाऊ मी? या ना गुरुजी. गुरुजी प्रभात गुरुजी कुठे गेला होता तुम्ही गुरुजी? मला वाटलं की तुम्ही आता परत कधीच नाही येणार. कुठेच गेलो नाही प्रभात. इथेच तर होतो मी तुझ्याजवळ. तुम्हाला माहितीये तुमच्याबद्दल लोक काय काय बोलतात ते? माझ्याबद्दल काय बोलतायत लोक? आचार्यजी आणि विश्वानंद गुरुजी म्हणत होते की तुम्ही भूत आहात म्हणून. तुम्ही खरंच भूत आहात का? तुला काय वाटतंय प्रभात? कोण आहे मी? नाही नाही मला तर तुम्ही भूत नाही वाटत. भूताचे तर मोठे मोठे दात असतात, पाय उलटे असतात, पण तुम्ही तर तसे नाही आहात. लोक काय बोलतात यापेक्षा महत्वाचं हे आहे की तू माझ्याबद्दल काय विचार करतो. म्हणून खरं काय आहे हे तुला कळलंच पाहिजे. कानबड आचार्यजी काय झालं इतक्या रात्री इथे? नाही आचार्यजी काही विशेष नाही. विचार करत होतो उद्या विद्यार्थ्यांना काय शिकू. पण आचार्यजी तुम्ही इतक्या उशिरापर्यंत जागे कसे? अरे मी झोपायलाच निघालो होतो, पण बघितलं ग्रंथालयात दिवे जळतायत. म्हटलं कोण आहे बघावं जाऊन, तर तू. मी झोपायलाच निघालोय, पण हे बघ जास्तीत जागरण नको आहेत. हो. आराम व्हायलाच हवा. हो आचार्यजी. चालू दे. विश्वानंद तुम्ही आणि हा कानभट या विद्यालयाचे स्तंभ आहात. स्तंभ ज्यांच्यावर हे आज विद्यालय उभं आहे.
आज तुम्हा दोघांना एक आनंदाची बातमी देण्यासाठी मी इथे मुद्दाम बोलवलं आहे. यावर्षी होणाऱ्या विज्ञान आणि सांस्कृतिक परिषदेसाठी तुम्ही दोघांनी आपापले प्रयोग ग्रंथ पाठवले होते. त्यापैकी एका ग्रंथाची निवड झालेली आहे आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो आणि गर्व आहे की यावर्षी आपल्यापैकी कानभटची निवड झाली आहे. अभिनंदन कानभट. असंच काम करत राहा. उत्तरोत्तर अशीच तुझी प्रगती हो. धन्यवाद गुरुजी. या येतो येतो. हो. कानभट थांब. अरे विश्वानंद, तुझं खूप खूप अभिनंदन कानभट. धन्यवाद. तुझं निवडून येणं हेच दर्शवतं की लोकांना आता वेदातील अध्यात्मापेक्षा वेदातील विज्ञानात अधिक रुची वाटायला लागली आहे. वेदातील विज्ञान शोधता शोधता इतका दूर जाऊ नकोस की मित्रांनाही विसरशील. विसरशील? अरे काय म्हणतोयस विश्वानंद? असं कसं विसरेन मी? आणि हा तर एक लहान प्रयत्न आहे. लोकांसमोर मांडणे आणि आपल्या गोष्टींवर विश्वास निर्माण करणे म्हणजे रेतीत सुई शोधण्यासारखं आहे. चल आपण नंतर भेटूया. हा? कानभट. विश्वानंद, अरे किती वेळ अभ्यास करत बसणार आहेस? कधीतरी मित्रांसाठी ही वेळ काढ. अरे तसं नाहीये रे. झोप नव्हती येत म्हणून पुस्तक वाचत होतो. खरं सांगू का? अरे मला देखील झोप येत नाहीये. चल गंगा घाटावर जाऊया. अरे आज कार्तिक पौर्णिमा आहे. घाट दिव्यांनी सजवला असेल. चल जाऊया. ठीक आहे चला. कारण नाही आलो तर तू परत म्हणशील की मित्रांना वेळ देत नाही म्हणून. चल जाऊया. चल. मला तुझा अभिमान वाटतो कानभट. खरंच तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. विश्वानंद धन्यवाद. अरे गेल्या बऱ्याच वर्षापासून सतत प्रयत्न करत होतो की एकदा तरी आपली बाजू मांडावी या विश्वासमोर आणि जगाला सांगावं की आपले ग्रंथ नुसते धर्म कर्म करण्यासाठी नाही आहेत. अरे हे तर आपल्या देशातला अमूल्य खजाना आहे. अगदी बरोबर बोलतोस तू. लोकांना तर हे कळायला हवंच. मला माफ कर कानभट. माझ्याकडनं फार मोठी चूक झाली. माफ कर मला कानभट. माफ कर. प्रभात, माझी खरी ओळख कळल्यानंतर आता तुला निर्णय घ्यायचा आहे की तुला इथे राहायचंय की परत जायचंय. दरवाजा उघडा आहे प्रभात. तू जाऊ शकतोस.
गुरुजी मला कुठे नाही जायचंय, मला इथेच राहायचंय तुमच्या जवळ. बस बस. लागला का प्रभातचा? आता 1 महिना होऊन गेला. कुठे गेला असेल प्रभात? अहो त्याला मी तुमच्या विश्वासावर सोडलं होतं इथे. मी तर आधीच सांगितलं होतं की तुमच्या मुलाला इथून घेऊन जा. भूताचं सावट पडले त्याच्यावर, पण कुणी ऐकलं नाही माझं. अहो काय बोलता काय तुम्ही? हे बघा, प्रभातसाठी आम्ही सारे चिंतित आहोत. या विद्यालयाच्या इतिहासात आजपर्यंत असं कधीच घडलं नव्हतं. पण तुम्ही काळजी करू नका, आम्ही सर्व मिळून प्रभातला नक्की शोधून काढू. आणि त्यासाठी आम्ही पोलिसांची मदत घेतली आहे. मी काय म्हणते, त्याआधी आपण कानभटांच्या घरी शोधायचं का त्याला? मला वाटतं तो तिथे नक्की सापडेल. तुम्हाला जायचं असेल तर खुशाल जा, मी अजिबात तिथे येणार नाही. विश्वानंद थांबा. गुरुजी चला ना आपण हे मशीन बनवू. त्यासाठी लागणारं साहित्य नाहीये माझ्याकडे. गुरुजी तुम्ही तर भूत आहात, तुम्ही तर काहीही करू शकतात. प्रभात, बर मला सांगा काही साहित्य लागतंय, मी बाजारात घेऊन येतो. सामान आणायला पैसे लागतात, जे माझ्याकडे नाहीये आणि तुझ्याकडे पण नाहीये. आता माझं डोकं नका खाऊ, झोपू दे मला. प्रभात, काय तोडलास? हा इथे असेल. इथे बघूया. हा चला चला इथे बघू. चल.
प्रभात हे पोरा प्रभात प्रभात आई आली तुझी. हे बाळा हे पोरा कुठे गेला असं? प्रभात अगं इथेही नाही येतो. प्रभात हे पोरा कुठे आहेस तू? हे पोरा प्रभात अरे पोरा कुठे आहेस तू? प्रभात प्रभात आचार्यजी माझा मुलगा कुठे आहे? सापडेल, तुम्ही धीरानं घ्या, शांत व्हा बघू आधी. हे बघा, आपण आपल्या मुलाला नक्की शोधून काढू. हा थांबा, आपण दुसरीकडे बघू, तिकडच्या घरात बघू. हा चला चला बघू, चला चला या खाली बघूया. चला तिकडच्या घरात बघू, तिकडे बघू, चला या आई चालू झाली का? ते कुठे आहे? इथे अरे हा, काय केलंस तू? कसं केलं प्रभात? हा, हे घेतलंस तू? हो बरोबर आहे. मशीन चालू झाली रे बाळा. आज तू मला जिंकलंस. एक वचन देशील? कसलं वचन गुरुजी? प्रभात, माझा एक अपूर्ण राहिलेलं काम आहे, पूर्ण करशील? कसलं अपूर्ण राहिलेलं काम? प्रभात, मला या जगातील लोकांना हे सांगायचं होतं की आपले वेद, पुराण, उपनिषदे हे फक्त धर्मग्रंथ नाही आहेत. अरे हे ते शास्त्र आहेत ज्यात चिकित्साशास्त्रापासून भौतिकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रापासून रसायनशास्त्र सर्व काही आहे. बस आर्यभट, भास्कराचार्य, कणद, नागार्जुन, चरक, सुश्रुत, वरामिहिर, पतंजली, भारद्वाज आणि आचार्य कपिल सारख्या महान ऋषींनी या जगाला बृहत संहिता, चरक संहिता, विमानशास्त्र आणि माहीत नसतील असे कितीतरी अमूल्य खजाने दिले आहे. अरे एकदा आपल्या घरातील या खजान्याला ओळखण्याचा प्रयत्न करा, कारण सर्व काही आहे इथे. आपल्या गोष्टी सोडून दुसऱ्याच्या मागे पळणे बंद करा. एकदा मागे वळून बघा तरी. प्रभात,
मी तर लोकांपर्यंत आपले विचार पोचवू शकलो नाही, पण आता हे काम तुला करायचंय. करशील ना प्रभात? असं समज की ही माझी गुरुदक्षिणा आहे. हो गुरुजी, तुम्ही सांगाल तसं करेन मी. आज्ञा द्या मला. ये रे बाळा. सोडचा कोरी जगाची घे नव्याने तू वसा, वेध घेण्या शाश्वताचा हो तुझा तू वारसा. भयभीती भिरकावती दुबळेपणा फेकून दे, भयभीती भिरकावती दुबळेपणा फेकून दे. सोबती आहे तुझ्या मी सावली होऊन रे, सोबती आहे तुझ्या मी सावली होऊन रे. प्रभात, आजचा दिवस माझ्यासाठी सर्वात आनंदाचा दिवस आहे. अरे, मी अपूर्ण सोडलेलं काम आज तू पूर्ण करायला जात आहे. आज मी खऱ्या अर्थाने मुक्त होईन प्रभात. तुम्ही मला सोडून जाऊ नाही शकत गुरुजी. वेड्यासारखा बोलू नको प्रभात. अरे, तू मला वचन दिलं होतं मुक्त करण्याचं. तू आपला वचन मोडू शकत नाही. आणि तसंही हा फक्त माझ्या मुक्तीचा प्रश्न नाहीये. तुला आपल्या देशातला अमूल्य खजाना त्या लोकांना दाखवायचे जे आपल्याला आणि आपल्या संस्कृतीला तुच्छ नजरेने बघतात प्रभात. जा प्रभात. यशस्वी होऊनच ये. जा. अभी आपने मिस्टर फ्लॉयड को सुना, एंड वी आर थैंकफुल टू हिम फॉर हिज वर्ड्स ऑफ विजडम. और अब हम पहले सत्र के दूसरे वक्ता को बुलाने जा रहे हैं, जो विज्ञान को वहां ढूंढ रहे हैं जहां किसी ने आज तक ना ढूंढा और ना सोचा, जिन्होंने वेद और उपनिषदों में छुपे उन वैज्ञानिक रहस्य को सबके सामने लाने का प्रयत्न किया, जिसे लोग जानते भले हैं पर आज भी मानने के लिए तैयार नहीं हैं. आइए तालियों के बीच में मैं उनका स्वागत करना चाहती हूँ. हरिद्वार से आए हुए श्री प्रभात गंगाधर दाते. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. जो दिखाई नहीं देता वो अनंत और पूर्ण है. यह दृश्यमान जगत भी अनंत है. उस अनंत से ये विश्व बहिर्गत हुआ. यह अनंत विश्व उस अनंत से बहिर्गत होने पर भी अनंत ही रह गया. नाउ इफ आई से it has a resemblance to black hole theory, and that's not a mere coincidence. Let me give you an example. E is equal to mc square, where E stands for energy, m for mass, and c is speed of light. ये इक्वेशन कहता है ऊर्जा कभी खत्म नहीं हो सकती, वो सिर्फ अपना स्वरूप बदलेगी, क्षितिज, गतिज या फिर कुछ और. फिर आते हैं इस श्लोक पे. नयनम छिंदन्ति शस्त्राणि, नयनम दहति पावका,
ये श्लोक कहता है आत्मा अजर है, आत्मा अमर है, जो कभी मिट नहीं सकती। यानी जो विज्ञान के लिए ऊर्जा है वही वेद के लिए आत्मा है। इस ब्रह्मांड में ऊर्जा ना कभी कम हो सकती है ना कभी ज्यादा हो सकती है, वो सिर्फ अपना स्वरूप बदलेगी। वैसे ही आत्मा ना कभी कम होगी ना ज्यादा, बस अपना शरीर रूपी स्वरूप बदलेगी। अभी मिस्टर फ्लॉयड पुनर्जन्म पे कह रहे थे कि पुराण और शास्त्र काफी रॉ है, उसे किसी भी शोध का बेस नहीं बनाया जा सकता। और उन्होंने ये भी कहा कि बात अगर आत्मा की है तो प्रतिवर्ष इस देश की आबादी कैसे बढ़ रही है। आधुनिक विज्ञान के हिसाब से अमीबा से लेकर मानव तक की यात्रा में 1,04,00,000 योनियां मानी गई हैं। अकॉर्डिंग टू ब्रिटिश साइंटिस्ट रॉबर्ट एम. इस दुनिया में 87 लाख योनियां हैं। सूक्ष्म रूपी आत्मा सिर्फ मानव के शरीर में ही नहीं बल्कि ब्रह्मांड के हर जीवित कण में व्याप्त है। वो अपना आवरण मानव शरीर को छोड़ने के बाद एक ना दिख पाने वाले कीड़े को भी बना सकती है। हम सब जानते हैं वैज्ञानिक तरक्की के बाद कितने जीव और जंतु विलुप्त होते जा रहे हैं। मिस्टर फ्लॉयड, मानव आबादी की बढ़ती संख्या आपने देखी, लेकिन जो प्रजातियां घट रही हैं अगर उन पे थोड़ा गौर करेंगे तो आपका प्रश्न वहीं शून्य हो जाएगा। मेरा तात्पर्य ये नहीं कि बेहतर क्या है, वेद या विज्ञान। ये दोनों एक दूसरे के पूरक हैं, दोनों के समन्वय से ही विकास है। कई साल पहले मेरे गुरुजी ने मुझे स्वयं वाह यंत्र दिखाया जिसका जिक्र भास्कराचार्य की सिद्धांत शिरोमणि में है। और शायद कई आधुनिक ना जाने कि कितने परपेचुअल मशीन का आधार है वो। मेरे गुरुजी कहते थे ज्ञान कम या ज्यादा नहीं होता, ज्ञान अपने आप में संपूर्ण होता है। इस दुनिया में कुछ भी अपूर्ण नहीं है, अपूर्ण भी अपने आप में संपूर्ण है। एक कटु सत्य ये भी है कि वेद और विज्ञान रेलगाड़ी के उन दो पटरियों जैसे हैं जो साथ साथ तो चलते हैं पर कभी मिल नहीं पाते। पर एक सत्य ये भी है कि रेलगाड़ी चलाने के लिए दो पटरियों की जरूरत होती है। मानवता वही रेलगाड़ी है जिसकी दो पटरियां वेद और विज्ञान अगर साथ साथ चलेंगे तो ही मानवता का कल्याण है। वेद और विज्ञान में ही हम सब का भविष्य है। धन्यवाद। भास्कराय नमः। ओम रवे नमः। ओम धन्वे नमः। ओम खगाय नमः। ओम शांति शांति शांति। गुरुजी, स्टेशन किती लांब आहे? वेद विद्यालयातून पळून आलेस?